हेअर फॉल असेल, हेअर ग्रोथ होत नसेल किंवा केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल, स्प्लिटेन्सची प्रॉब्लेम असेल, अशा कुठल्या पण केसांच्या रिलेटेड प्रॉब्लेमसाठी आपण आज हा मेहंदीचा हेअर पॅक बनवणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला मेहंदीचा हा जो हेअर पॅक आहे तो बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपण इथे ॲलोवेरा घेणार आहोत. इथे मी 2 पानं ॲलोवेराची घेतलेली आहेत. त्याच्यानंतर आपण इथे लिंबाची पानं घेणार आहोत. जर तुम्हाला डॅन्ड्रफची वगैरे प्रॉब्लेम असेल किंवा इचिंगची प्रॉब्लेम असेल ना स्कॅल्पमध्ये, तर तुम्ही त्या कुठल्या पण हेअर पॅकमध्ये लिंबाची पानं टाकू शकतात. ते खूप हेल्पफुल ठरतं. त्याच्यानंतर ही आपली मेहंदीची पानं आणि जास्वंदाची पानं. याच्यातला एखादा जरी घटक तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे असं नाही आहे की सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. तर बघा, सगळ्यात पहिलं आपण इथं कोरफडीचं म्हणजेच ॲलोवेराचं जेल बनवून घेतलं आहे. आपण प्रत्येक गोष्ट ही सेपरेटली वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. तुम्ही फक्त हे ॲलोवेराचं जेल जरी वीकमधून 2 वेळा केसांना लावलं ना तरीसुद्धा तुम्हाला कंडिशनरची गरज पडणार नाही. एवढे छान तुमचे केस होतात. त्याच्यानंतर आपण सेम लिंबाची पानंसुद्धा वाटून घेणार आहोत. ती परत आपण ॲलोवेराच्या जेलमध्येच मिक्स करणार आहोत. तर बघा, खूप छान असं जेल तयार होतं. हे जेव्हा तुम्ही सगळ्या नॅचरल गोष्टी वापरताना ते तुमच्या केसांना खूप छान अशी शाईन देतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे याच्यात कुठलेच केमिकल्स नसतात. मार्केटमध्ये तुमच्या केसांना इन्स्टंट शाईन देणारे म्हणा किंवा खूप छान असं फ्रिझीनेस घालवणारे तुम्हाला भरपूर प्रोडक्ट भेटतील, पण त्याच्यामध्ये काय असतं, खूप सारे केमिकल्स वापरलेले असतात. जर तुम्ही एखादा इन्स्टंट हेअर कलर वापरता तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स असे खूप सारे प्रोडक्ट वापरलेले असतात, जे की तुमच्या केसांना चांगले नसतात किंवा ते तुमच्या केसांना खूप इन्स्टंट इफेक्ट देतात, पण तेवढंच लाँग टर्ममध्ये त्याला डॅमेज करतात. मग हे डॅमेज नको असेल तर आपण होईल तेवढं होम रेमेडी आणि नॅचरल गोष्टींना स्टिक राहिलेलं बरं. बघा, आता आपण जो हा हेअर पॅक बनवलेला आहे ना मेहंदीचा, एवढा हेल्दी आहे ना, तो तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर करेल. याच्यात आपण जास्वंदाची पानं आणि ॲलोवेरा वापरलेला आहे, तो त्याच्यामुळे तुमच्या केसांना ड्रायनेस येणार नाही. ऑफकोर्स आपण नॅचरल मेहंदीची पानं वापरलेली आहेत, त्याच्यामुळे जी चमक येते ना तुमच्या केसांना आणि त्याच्यामुळे जी एक छान असा कलर येतो ना नॅचरली तुमच्या केसांना, बर्गंडी कलर, तो खूप छान दिसतो, उन्हामध्ये चमकतो. याच्यामध्ये आपण लिंबाची पानं वापरलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या स्कॅल्पच्या रिलेटेड जी पण प्रॉब्लेम असेल, डॅन्ड्रफची वगैरे, इचिंग, त्या सगळ्या प्रॉब्लेम्स दूर होतात. बघा, हा हेअर पॅक तयार झाल्यानंतर आपण लोखंडाच्या कढईमध्ये ठेवणार आहोत आणि हा आपण रात्रभर भिजू देणार आहोत. सगळ्या गोष्टी खूप छान एकत्र मिक्स होऊ द्यायच्या आहेत. त्याचबरोबर लोखंडाच्या कढईमध्ये ठेवल्या म्हणजे आयन आपल्या हेअर पॅकमध्ये उतरणार आहे, ते सुद्धा आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. कुठल्या पण हेअर रेमेडीज आपण लोखंडाच्या कढईत किंवा लोखंडाच्या भांड्यात करेल तेवढं तुमच्या केसांसाठी खूप चांगलं असतं. बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मेहंदीचा पूर्ण कलर चेंज झालेला दिसेल. त्याच्यात भरपूर आयन उतरलेलं दिसेल तुम्हाला, जे की तुमच्या केसांना खूप छान नॅचरली असं स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा तुमच्या केसांना एक चांगला ब्लॅक कलर देण्यासाठी खूप जास्त हेल्प करतं. हा हेअर पॅक तुम्हाला केसांवरती कमीत कमी 2 ते 2.5 तास लावायचा आहे. तुमच्याकडे अजून जास्त टाईम असेल तर तुम्ही 3 तास वगैरे ठेवू शकता. आता बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी, ज्या दिवशी आपण मेहंदी बनवणार आहे रात्री हा हेअर पॅक, त्या दिवशी तुम्हाला मेथ्या भिजत घालायच्या आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण या मेथ्या वाटून घेणार आहे आणि जो आपण हा मेहंदीचा हेअर पॅक बनवलेला आहे ना त्याच्यामध्ये आपण हे मेथ्यांचं वाटणसुद्धा मिक्स करणार आहोत. तुम्हाला माहिती असेल तर मेथ्या ह्या तुमच्या हेअर ग्रोथसाठी एवढ्या जास्त इम्पॉर्टंट असतात ना, ते तुमची हेअर ग्रोथ ट्रिगर करतात. त्याचबरोबर तुमच्या हेअर फॉलचे प्रॉब्लेम असेल, त्याचबरोबर केसांना खूप छान अशी शाईन देण्यासाठी, सॉफ्टनेस देण्यासाठी सुद्धा मेथी तुम्हाला खूप फायदेशीर ठरते. इवन मेथ्या भिजत घातलेलं जे पाणी असतं ना येलो कलरचं, ते सुद्धा तुम्ही ॲज अ टोनर म्हणून वापरलं तरी त्याचेसुद्धा भरपूर फायदे तुमच्या केसांना होतात. तर अगदी हेल्दी आणि नॅचरल असा हेअर पॅक होतो. तुम्हाला 2 ते 2.5 तासानंतर खूप छान असं तुम्हाला वॉश करायचं आहे. 1 दिवसांसाठी तुम्हाला तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर परत हेअर वॉश करायचं आहे. थोडीशी लाँग प्रोसेस आहे, पण त्याच्यानंतर जे तुमचे केस होतात ना, ते ट्रस्ट मी खूप छान असं तुमच्या केसांना कलर येतो, एक सॉफ्टनेस येतो. हे जे माझे केस आहे ते ओरिजिनल नॅचरली आहे, त्याच्यात कुठलंच मी कंडिशनर वगैरे वापरलेलं आहे. फक्त शॅम्पू केल्यानंतरचे केस आहेत. सो तुम्हीसुद्धा अशा गोष्टी वापरू शकता.